मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण एक व्हिडिओ बनवला होता. रविवारी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण माहिती दिलं होतं की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फक्त प्रधानमंत्री आवास योजना नाही तर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, ज्या काही केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या घरकुल योजना आहेत त्या योजनेसाठी मित्रांनो जे मनरेगामार्फत पैसे दिले जातात, जॉब कार्डमार्फत पैसे दिले जातात, जे हजेरी लावून मित्रांनो मास्टर भरून जे पैसे दिले जातात ते पैसे कसं चेक करायचे हे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलो होतो मित्रांनो. पण त्याची प्रोसेस मित्रांनो आपण कम्प्युटरवरती करून दाखवलं होतं. त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर व्ह्यू आलेले आहेत. तो व्हिडिओ खरंच व्हायरल झाला मित्रांनो. भरपूर जणांचा आपल्याला त्या व्हिडिओला सपोर्ट भेटलेला आहे आणि त्यासोबतच मित्रांनो भरपूर जणांनी कमेंट केलेली आहे की सर तुम्ही हीच प्रोसेस आम्हाला मोबाईलवरती कसं चेक करायचं याच्यावरती तुम्ही लाईव्ह प्रोसेस करून दाखवा. अशा भरपूर कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो. भरपूर जणांकडे मित्रांनो कम्प्युटर असेलच असं नसतं मित्रांनो. भरपूर जणांकडे मोबाईल हा असतो. तर याच्या आधी आपण मोबाईलवरतीच मित्रांनो व्हिडिओ हे बनवत होतो. फक्त मित्रांनो त्या मोबाईलवरती बनवताना थोडाफार उशीर जातो. सगळं समजतं मित्रांनो. जे आपण कम्प्युटरवरती करतो तेच आपण मोबाईलवरती सुद्धा चेक करू शकतो. फक्त आपल्याला थोडाफार उशीर लागतो. तर या ज्या कमेंट आल्या होत्या मित्रांनो त्या सर्वांच्या कमेंटला उत्तर म्हणून मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी मोबाईलवरती तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, ज्या काही घरकुल योजना आहेत त्या योजनेसाठी मनरेगामार्फत दिलेले पैसे, मास्टर भरून दिले जाणारे पैसे हे तुमच्या मोबाईलवरून तुम्ही कसं चेक करू शकता याच्यावरती मी तुम्हाला डीपमध्ये माहिती मोबाईलवरती करून दाखवणार आहे मित्रांनो. जेणेकरून तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या घरकुलचे पैसे, मनरेगामार्फत जे तुमच्या घरकुलचे पैसे आलेले आहेत ते कसं चेक करायचं हे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. भरपूर जणांना माहिती नाही आहे की जे मनरेगामार्फत पैसे दिले जातात, मास्टर भरून जे पैसे दिले जातात मित्रांनो ते कुणाला भेटलेले आहेत तर कुणाला भेटलेले नाही आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त 2024-25च सर्च करू शकता असं नाही आहे मित्रांनो. गेल्या 10 वर्षात जरी तुम्हाला घरकुल आलेलं असेल तर त्या घरकुलचे मनरेगामार्फत मिळणारे पैसे तुम्हाला भेटले आहेत का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो ते पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती यायचं आहे. तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर सिंपली सर्च बॉक्समध्ये आपल्याला pmayg.gov.in हे टाईप करायचं मित्रांनो आणि सिंपली सर्च करून घ्यायचं आहे. आणि सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सर्वात पहिलं मित्रांनो IAYचं जो ऑप्शन दिसत आहे, ही जी लिंक दिसत आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये सिंपली इथे गुणिले चिन्ह दिलेलं आहे मित्रांनो. यावरती टिक मार्क करायचा आहे. हा पॉपअप गायब होईल. हे झाल्याच्यानंतर सिंपली इथे पाहू शकताय इथे जे 3 रेषा दिसत आहेत मित्रांनो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करण्या अगोदर मित्रांनो आपण मोबाईलवरती तुम्हाला करून दाखवतो ही प्रोसेस. सिंपली आता काय करायचं आहे, हे जे 3 डॉट जे दिलेले आहेत, रेषा दिलेल्या आहेत, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे वर येऊन इथे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर स्टेक होल्डरचं ऑप्शन दिलेलं असेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये अजून आपल्याला IAY PMAYG बेनिफिशरीचं जो पहिला ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही इथे पाहून घ्या. तर थोडंसं वरती येतोय. इथं वरती आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही पाहून घ्या. इथं छोटे बॉक्स दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला आपल्या घरकुलचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. हे तुम्हाला मोबाईलवरती करून दाखवतोय म्हणून मित्रांनो इथे छोटे बॉक्स दिलेले आहेत. तिथं नंबर टाकलेला सुद्धा तुम्हाला समजणार नाही आहे. पण तिथे त्या बॉक्समध्ये तुम्हाला घरकुलचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे मित्रांनो हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला मित्रांनो तुमच्या घरकुलचा नंबर जर माहिती नसेल तर तो नंबर कसा काढायचा याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमच्या घरकुलचा नंबर काढून घ्या मित्रांनो. घरकुलचा नंबर काढल्याच्यानंतर सिंपली या पहिल्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे घरकुल नंबर आहे तर मी टाकून घेतो. मी कॉपी केलेला आहे. तर सिंपली यावरती क्लिक करतो. यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय
मी नंबर एका ठिकाणी टाईप करून कॉपी केलेला आहे. आता सिंपली दाबून धरतोय यावरती, इथे पेस्टचं ऑप्शन येईल. सिंपली मी पेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करतो. आता घरकुल नंबर मित्रांनो तिथे पेस्ट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा कॅप्चा मित्रांनो या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी टाकून घेतो. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला कॅप्चा टाकताना तिथे दिसत नाही, पण मी टाकून घेतो. तुम्ही एक वेळेस पाहून घ्या मित्रांनो. आता बघा इथं 8 1 कॅपिटल ई कॅपिटल F कॅपिटल D आणि 4. आता हे मी टाकलेलं आहे मित्रांनो. टाकल्याच्यानंतर बॉक्समध्ये आपल्याला दिसते का, तर दिसत नाही आहे. का दिसत नाही आहे तर मित्रांनो आपण ही प्रोसेस मोबाईलवरती करतोय त्यामुळे इथे दिसत नाही आहे, पण मी टाकलेलं आहे मित्रांनो. आता टाकल्याच्यानंतर सिंपली काय करायचं मित्रांनो, सबमिटचं ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर त्या घरकुलची डिटेल इथे आलेली आहे. तुम्ही तुमचा घरकुल नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्या घरकुलची डिटेल अशा प्रकारे इथे दाखवली जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो. इथे वरती काहीच करायचं नाही, अशा प्रकारे खाली यायचं आहे. आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्ही इथे पाहू शकताय या ऑप्शनमध्ये आपल्याला अशा प्रकारे साईडला यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे साईडला आल्याच्यानंतर इथे एक स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे. या ऑप्शनवरती सिंपली क्लिक करायचं आहे. स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यानंतर सिंपली आपल्याला इथे जे ऑप्शन दिलेलं आहे ब्लू कलरमध्ये पाहू शकता, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सिंपली यावरती मी क्लिक करतोय आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मी थोडंसं झूम करून दाखवते मित्रांनो. इथे पाहू शकताय झूम केल्याच्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला इथे हे काय आहे तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो. थोडंसं वरती येऊयात आणि वरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय इथे जे ब्लू कलरमध्ये जे दिलेलं आहे मित्रांनो, हे तुमचे मस्टर आहेत मित्रांनो. तुमचे मस्टर भरून काढलेली पेमेंट आहे. म्हणजेच हे 4454 जो ब्लू कलरमध्ये दिलेला आहे तो मस्टर नंबर आहे आणि त्या मस्टरवरती किती रुपये काढण्यात आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता 4608 हा पहिला मस्टर झाला. दुसऱ्या मस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता दुसरा मस्टर नंबर 4889 आणि दुसऱ्या मस्टरमध्ये किती पैसे काढण्यात आलेले आहेत तर 6144. तिसरा मस्टरसुद्धा भरण्यात आलेला आहे, मस्टर नंबर 5061 आहे आणि तिसऱ्या मस्टरमध्ये किती काढण्यात आलेले आहेत पैसे 6144. म्हणजेच या घरकुलाचे 3 मस्टर भरलेले आहेत आणि एका मस्टरला 4608, दुसऱ्या मस्टरला 6144 आणि तिसऱ्या मस्टरला सुद्धा 6144. असे टोटल मिळून मित्रांनो तुम्ही किती रुपये काढण्यात आलेले आहेत तर इकडे साईडला येऊन पाहू शकता. इथे साईडला तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो टोटल 16,896 रुपये हे या तिन्ही मस्टरच्या माध्यमातून या घरकुलचे काढण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर आता थोडंसं आपण साईटला येऊन पाहूयात. तर इथे हाजरी किती लावण्यात आलेली आहे तर हाजरी 66 दिवसाची हाजरी लावण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकता पर्सेंटेज 66 डेज हाजरी लावण्यात आलेली आहे. आता त्या 66 दिवसाची जी हाजरी लावण्यात आलेली आहे त्यामध्ये कुणाकुणाचे नावे आहेत तर अशा प्रकारे इकडे साईटला येऊन पाहू शकता. तर टोटल इथे 11 पर्सन आहेत, म्हणजेच 11 जण आहेत मित्रांनो. 11 जणांची 66 दिवस हाजरी लावून हे पैसे काढण्यात आलेले आहेत. तर आता हे 11 जण कोण आहेत हे पाहण्यासाठी काय करायचं आहे, सिंपली अशा प्रकारे थोडंसं साईटला येऊन मी थोडंसं झूम करतोय. आता झूम केल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली इथे पहिलं ऑप्शन जे मस्टर जे दिलेलं आहे मित्रांनो 4454 या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते नावं पाहण्यासाठी. तर मी या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर 4454 यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ज्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, ज्यांची हाजरी लावलेली आहे त्यांचे नावे इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. मी थोडंसं झूम करतोय. तर इथे पाहू शकता मित्रांनो मी झूम केलेलो आहे आणि झूम केल्याच्यानंतर इथे त्यांची नावं आहेत मित्रांनो ज्यांची हाजरी लावण्यात आलेली आहे आणि किती दिवसाची हाजरी लावण्यात आलेली आहे ते ॲब्सेंट प्रेझेंटमध्ये इथे दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजेच इथे या तिघांचे मित्रांनो 6 दिवसाची हाजरी लावण्यात आलेली आहे आणि एका दिवसाला 256 रुपये प्रमाणे 6 दिवसाचे 1536 रुपये असे 1536 म्हणजेच 4608 रुपये या एका मस्टरच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत. आता थोडंसं साईटला येऊयात आपण. साईटला आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बँकेचं नाव असणार आहे, IFSC कोड असणार आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो किती तारखेला पैसे जमा झालेले आहेत ती तारीख या इथे दाखवली जाणार आहे मित्रांनो. या कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता क्रेडिट झालेली तारीख हे असणार आहे. तर हे पहिल्या मस्टरचं मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. तर या पहिल्या मस्टरमध्ये किती हाजऱ्या लावण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तर मनुष्य दिवस 18 हाजऱ्या या पहिल्या मस्टरमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तर आता आपण पहिल्या मस्टरचं बघितलं मित्रांनो. दुसऱ्या मस्टरचं पाहण्यासाठी थोडंसं झूम आउट करतोय. इथे साईटला तुम्ही इथे एक ऑप्शन पाहू शकता मित्रांनो, बॅकचं ऑप्शन दिलेलं आहे. सिंपली बॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बॅक या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत आपण या पेजवरती येणार आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या मस्टर पाहण्यासाठी 4889 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती
या नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर परत दुसऱ्या मास्टरचे नावे इथे दाखवले जाणार आहेत. तर मी थोडंसं झूम करतोय. तर इथे पाहू शकता मित्रांनो मी झूम केलेलं आहे आणि झूम केल्याच्यानंतर मगाशी पहिल्या मास्टरमध्ये तिघाचे नाव होते, आता इथे चौघाचे नाव, दुसऱ्या मास्टरमध्ये चौघाचे नावं आहेत. त्यांच्या हाजऱ्यासुद्धा इथे तुम्ही पाहू शकता 6 दिवस किती दिवस भरले आहेत आणि टोटल किती 4 जणांच्या हाजऱ्याचे टोटल किती रुपये होतात 6144 रुपये हे दुसऱ्या मास्टरच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत. तर ते कधी क्रेडिट झालेले आहेत अशा प्रकारे साईटला येऊन तुम्ही इथे पाहू शकताय. इथे स्टेटसमध्ये क्रेडिटेड दाखवत आहे आणि कधी क्रेडिट झालेले आहे ती तारीखसुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने मित्रांनो तुमच्या घरकुलचे मनरेगामार्फत मास्टरमार्फत जे पैसे दिले जातात मित्रांनो ते पैसे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. मित्रांनो तुमचेच नाही तर तुमच्या मित्रांनासुद्धा तुम्ही हे सांगू शकता की बाबा तुमच्या घरकुलचे पैसे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा कळायला पाहिजे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.